प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या एका मोठ्या विधानाची, ज्यांचा आमच्या पक्षाशी संबंध नाही ते आमच्या पक्षाबद्दल बोलतात, अशी टीका राष्ट्रवादीबाबत बोलणाऱ्यांवर प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे। विधिमंडळाचा नेता कोणाला निवडावा हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय। तसंच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केल्यामुळे लोकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। अजितदादानंतर कोण याची प्रक्रिया पार पाडत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय योग्य वेळी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच आमच्यासमोर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा प्रश्न नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील। कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे। अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं। मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे। मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहे आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल। आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची भविष्यातली वाटचाल असेल या एबीपी माझाच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालं। सुनेत्रा पवारांकडेच पक्षाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं आज दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच पक्षाची आगेकूच करायची आहे असं पटेल यांनी म्हटलंय। पुष्टि की कि नहीं, अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्रा ताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। कोई बोलता है कि इतने दिन होता है, उतने दिन होता है, लेकिन पवार परिवार में उनकी परंपरा रही है कि 3 दिन का वो शोक रखते हैं और फिर अपना दायित्व समझ के अपने काम पे लगते हैं। और हमने बिना विलंब उसी दिन सुनेत्रा